मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार जातोय टीम आहे शिवम 11 दत्तकृपा कोपरा आणि खेळाडू आहे साहिल कोई ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। सर्व टीम आपण सर्वांनी जवळ या स्पर्धेतील उत्कृष्ट कोई आणि शिवराज कोई या दोन्ही मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते शिवराज कोई आणि योगेश कोई उत्कृष्ट गोलंदाज। तर मान्यवरांना मी विनंती करतोय सुरुवातीला या रेसमध्ये यश होता ज्याने 8 विकेट प्राप्त केले, त्यानंतर रोहित देखील होते ज्यांच्या माध्यमातून 8 विकेट प्राप्त केले, परंतु त्यानंतर एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने विकेट प्राप्त केले 9 टीम आहे शिवम 11 दत्तकृपा कोपरा आणि खेळाडू आहे जिनीत पवार ठरला या स्पर्धेतील टोटल 9 विकेट ज्याने प्राप्त केले। तर एक आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी स्वर्गीय जगदीश दत्तात्रय जोशी यांच्या स्मरणार्थ हे संपूर्ण ट्रॉफीज देखील पुरस्कृत केल्या गेल्यात। तर जिनीत पवार तर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार दिला जाईल। या रेसमध्ये खऱ्या अर्थाने सानपाडा टीमचा खेळाडू ओमकार टोनपे होता ज्याच्या धावा होत्या 77, वाशी टीमचा सचिन रजाक होता ज्याच्या धावा होत्या 51, त्यानंतर रोहित कोई हा देखील होता ज्याच्या धावा होत्या 53। परंतु या स्पर्धेमध्ये असा नियम होता की जे पारितोषिक असतील जे सुपर 4 मध्ये ज्या टीम पोहोचतील त्यामधील जो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल त्याच खेळाडूला हे पारितोषिक दिले जाईल। त्यामुळे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे टीम आहे शिवम 11 दत्तकृपा कोपरा आणि खेळाडू आहे सचिन पवार ठरलाय ज्याच्या धावा आहेत 66। तर मी विनंती करेन की आशिष दादानी
ऋषिकेश दादा आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे. पारितोषिक तर या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेवर राज्य केलं, तर मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. देवर्षी जोशी, भारतीताई कोई, सुजितदादा कोई या तिन्ही मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते एक सोन्याची अंगठी आहे आणि आकर्षक चषक जे पुरस्कृत केले गेले स्वर्गीय जगदीश दत्तात्रय जोशी यांच्या स्मरणार्थ. तर मॅन ऑफ द सिरीज या रेसमध्ये सुरुवातीला खेळाडू होता जिनीत पवार, ज्याच्या धावा होत्या 30 प्लस 9 विकेट, टोटल 45 रन, एका विकेट मागे 5 धावा होत्या आणि प्लस 30 रन, टोटल 75 होतात. परंतु एकंदरीत या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 8 विकेट प्राप्त केले प्लस 53 धावा केल्या, टोटल 40 प्लस 53 टोटल होते 93 आणि दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मॅन ऑफ द सिरीज एनी गेस टीम आहे तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरतोय टीम आहे शिवम 11 दत्तकृपा कोपरा आणि खेळाडू आहे रोहित कोई ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. तर कैलासवासी दीपेश अशोक कोई यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक म्युझिकल बीट्स यांच्या माध्यमातून सोन्याची अंगठी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले गेले आणि स्वर्गीय जगदीश दत्तात्रय जोशी यांच्या स्मरणार्थ ही आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलाय रोहित कोई. तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे रोहित कोई यांच्यासाठी. सोन्याची सिद्धिविनायक म्युझिकल बीट्स यांच्या माध्यमातून कैलासवासी दीपेश अशोक कोई यांच्या स्मरणार्थ ही पुरस्कृत केली गेली आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय जगदीश दत्तात्रय जोशी यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली गेली आणि या स्पर्धेचा राजा ठरलाय रोहित कोई. त्यानंतर सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे.
तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की 32 संघ या स्पर्धेमध्ये होते. चला तर सराव थांबवायचा आहे. सराव थांबवा. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की दिवाळी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील चतुर्थ पारितोषिक मी सर्वच मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ पारितोषिक टीम आहे विनीत 11 तुर्वे. तर विनीत 11 तुर्वे संघ आपण या. सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करतोय सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर कृपया करून खेळपट्टीवर कोणी सराव करू नये. चला सर्वच मान्यवर या. चला खेळपट्टीवर कोणी खेळू नये. तर चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरलाय विनीत पाटील 11 तुर्वे. त्यानंतर तृतीय पारितोषिक किरण 11 ट्रॉम्बे. किरण 11 ट्रॉम्बे संघ आपण देखील या. किरण 11 ट्रॉम्बे या स्पर्धेचा तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. चला सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय तृतीय पारितोषिकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय किरण 11 ट्रॉम्बे. अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय कैलासवासी महादेव भोईर स्मृती इच्छापूर्ती वाशीगाव संघ. योगेश दादा भगत आणि टीम आपण सर्वच जण या. चला खेळपट्टीवर कोणी खेळू नये. ऑन स्क्रीन आपण पाहतो या स्पर्धेचा उपविजेता कैलासवासी महादेव भोईर स्मृती इच्छापूर्ती वाशीगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर सागर 11 दिवाळे मस्तांग दिवाळे आयोजित दिवाळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 32 संघांमधून एक संघ ज्या संघाने 31 संघांना पराभवाची धूळ सारून जो संघ विजेता ठरला टीम आहे शिवम 11 दत्तकृपा कोपरा संघ ठरला या स्पर्धेचा विजेता. तर चला संपूर्ण सर्व संघ या. ऑन स्क्रीन आपण पाहतोय दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मानकरी शिवम 11 दत्तकृपा कोपरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
बोला गणपती बाप्पा. करू नये. वरून